स्टार्ट. श्री गुरुदेव दत्त. पुराणात काळातील कृतवीर्य नावाचा एक राजा होऊन गेला. त्याच्या राणीचे नाव सुगंधादेवी होते. त्याच्या राज्यात समृद्धी होती, पण राजाकडे सर्व प्रकारचे वैभव होते, पण त्याच्या पोटी संतान नव्हती. राजाने खूप दानधर्म केले, पण तरीही संतानाची प्राप्ती झाली नाही. राजा राणी उदास झाले. ते तीर्थयात्रा करू लागले. एके दिवशी राजाच्या स्वप्नात वडील आले. त्यांनी गणेशाची आराधना करावयास सांगितली. संकट चतुर्थीचे व्रत करा असे मार्गदर्शन केले. राजाने सकाळी उठून तो दृष्टांत आपल्या राणीला सांगितला. राणीला फार आनंद झाला. राजा राणीने जाणकारास व्रताची माहिती विचारली. जाणकाराने सांगितले की दर महिन्याच्या पौर्णिमेनंतर चतुर्थी तिथी येते. तिला संकट चतुर्थी म्हणतात. व्रत करणाऱ्याने या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठावं, तिळाचे उटणे लावून स्नान करावे, दिवसभर उपवास करावा, श्री गणेशाच्या नमस्कार करावे, दूध फळे खाऊन राहावे, रात्री चंद्रोदयाच्या वेळी गणपतीची पूजा करावी, चौरंगावर किंवा पाटावर गणपतीची मूर्ती ठेवावी, अभिषेक करावा, अभिषेकाच्या वेळी आशीर्वाद म्हणावे, दुधाचा अभिषेक करावा, लाल गंध लावावे, तांबडे फुले अर्पण करावी, 21 दुर्वांची जोडी व शमीपत्र व्हावी, धूप दीप लावून 21 मोदकाचा नैवेद्य दाखवावा, आरती मंत्र पुष्पांजली करावी, चंद्रोदय झाल्याच्या नंतर चंद्राची पूजा करावी, ओवाळणी करायची, मग चौरंग पाटावरची पूजा विसर्जित करायची, भोजन प्रसाद ग्रहण करायचा. हे संकष्ट चतुर्थीचे व्रत 4, 7, 11 किंवा 21 वेळा करावे. राजा राणीने या व्रताचे शास्त्रशुद्ध माहिती समजून घेतली आणि भावयुक्त अंतःकरणाने हे व्रत केले. कृपाप्रसादाने त्यांना पुत्र झाला. त्या पुत्राचे नाव कार्तिवीर्य असे ठेवले. हा मुलगा पुढे महान गणेश भक्त झाला. पुराणात काळापासून आतापर्यंत अनेक भक्त हे व्रत केले व आपले कार्य सफल केले. तसेच आपले कार्य सफल होवो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुपूल संपूर्ण व्हावी. श्री गुरुदेव दत्त.